बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र चाइल्ड सायकोलॉजी अँड पेडागॉजी हा केंद्र प्रमुख परीक्षा तसेच महाटीई पेपर 1 आणि 2 या दोन्ही परीक्षांमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। खाली मी या विषयाची सविस्तर माहिती दिली आहे जी तुमच्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल। बाल मानसशास्त्र म्हणजे काय? बाल मानसशास्त्र म्हणजे बालकांच्या विचार, भावना, वर्तन, शिकण्याची प्रक्रिया, वाढ आणि विकासाचा अभ्यास होय। याचा उद्देश बालकांच्या मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासाचे समजून घेणे हा आहे। बालकांच्या विकासाचे प्रमुख प्रकार 1. शारीरिक विकास फिजिकल डेव्हलपमेंट, उंची, वजन, स्नायू, हाडे आणि इंद्रियाचा विकास। 2. बौद्धिक विकास इंटेलेक्चुअल कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, विचारशक्ती, स्मरणशक्ती, समज, समस्या सोडवणे। 3. भावनिक विकास इमोशनल डेव्हलपमेंट, राग, भीती, आनंद, प्रेम, सहानुभूती यांचे संतुलन। 4. सामाजिक विकास सोशल डेव्हलपमेंट, इतरांशी वर्तन, सहकार्य, स्पर्धा, नेतृत्व। 5. नैतिक विकास मोरल डेव्हलपमेंट, चांगले वाईट ओळखे, जबाबदारीची भावना। बालकांच्या विकास टप्प्यानुसार वयोगट विकासाचे वैशिष्ट्य 0 ते 2 वर्षे संवेदन व हालचाल टप्पा पियागेटनुसार सेन्सोरी मोटर, 2 ते 6 वर्षे पूर्वसंवेदनात्मक टप्पा प्री ऑपरेशनल स्टेज, 7 ते 11 वर्षे ठोस क्रियात्मक टप्पा कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज, 12 वर्षानंतर औपचारिक क्रियात्मक टप्पा फॉर्मल ऑपरेशनल स्टेज। विकासाशी संबंधित महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञ सिद्धांत बटा योगदान जीन पियागेट संज्ञानात्मक विकास सिद्धांत कॉग्निटिव डेव्हलपमेंट थ्योरी, लिव वायगट्स्की सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत सोशियोकल्चरल थ्योरी आणि ZPD संकल्पना, एरिक एरिक्सन सामाजिक मानसिक विकास सिद्धांत सायकोसोशल डेव्हलपमेंट, सिगमंड फ्रॉइड मानसलैंगिक विकास सिद्धांत साइकोसेक्सुअल डेवलपमेंट, कोहलबर्ग नैतिक विकास सिद्धांत मोरल डेवलपमेंट थ्योरी, BF स्किनर ऑपरेंट कंडीशनिंग, इवान पावलोव कंडीशनिंग क्लासिकल कंडीशनिंग, एल्बर्ट बंदूरा निरीक्षणाधारित शिकणे ऑब्झर्वेशनल लर्निंग। अध्यापनशास्त्र पेडागॉजी म्हणजे काय? अध्यापनशास्त्र म्हणजे शिकवण्याची कला व विज्ञान। यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी वापरणाऱ्या पद्धती, तंत्र आणि दृष्टिकोनाचा समावेश होतो। अध्यापनाची प्रक्रिया टीचिंग प्रोसेस 1. पूर्वतयारी प्लॅनिंग उद्दिष्ट निश्चित करणे, 2. प्रेरणा मोटिवेशन शिकण्याची इच्छा निर्माण करणे, 3. सादरीकरण प्रेझेंटेशन विषय शिकवणे, 4. प्रश्नोत्तर इंटरॅक्शन संवाद व चर्चा, 5. मूल्यमापन इव्हॅल्युएशन शिकण्याचे परिणाम तपासणे। अध्यापनाचे तत्त्वे प्रिन्सिपल्स ऑफ टीचिंग 1. ज्ञात ते अज्ञात नोन टू अननोन, 2. सोपे ते अवघड सिंपल टू कॉम्प्लेक्स, 3. ठोस ते अमूर्त कॉन्क्रीट टू ॲब्स्ट्रॅक्ट, 4. अनुभवावर आधारित शिक्षण लर्निंग बाय डुईंग, 5. सक्रिय सहभाग ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन, 6. पुनरावृत्तीचे तत्त्व प्रिन्सिपल ऑफ रिव्हिजन, शिकण्याच्या सिद्धांतांच्या लर्निंग थिओरीज सारांश। सिद्धांत प्रस्तावक मुख्य कल्पना व्यवहारवादी बिहेवियरिझम पावलोव स्किनर शिकणे म्हणजे वर्तनातील बदल, संज्ञानवादी कॉग्निटिव्हिझम पियागेट मेंदूतील विचार प्रक्रियेवर भर, रचनावादी कॉन्स्ट्रक्टिव्हिझम वायगट्स्की ब्रूनर शिकणारा स्वतः ज्ञान निर्माण करतो, मानवतावादी ह्युमॅनिस्टिक मॅस्लो रॉजर्स भावनिक आणि सामाजिक गरजा महत्त्वाच्या। मूल्यमापनाचे प्रकार 1. घटनात्मक फॉर्मेटिव्ह शिकताना घेतले जाणारे मूल्यमापन, 2. सारांशात्मक समेटिव्ह शिकून झाल्यानंतर घेतले जाणारे मूल्यमापन, 3. निदानात्मक डायग्नोस्टिक कमतरता ओळखण्यासाठी, 4.
सतत आणि सर्वंकष मूल्यमापन सीसीई शैक्षणिक प्लस सहशालेय क्रियाकलापांचा विचार. शिक्षकाची भूमिका. मार्गदर्शक गाईड, प्रेरक मोटिवेटर, निरीक्षक ऑब्झर्वर, सल्लागार काउंसलर, मूल्यांकनकर्ता इव्हॅल्युएटर. परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे. विकास म्हणजे सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक बालक वेगळे असते. शिक्षण विद्यार्थ्यांच्या गतीने आणि क्षमतेनुसार असावे. प्रेरणा व सकारात्मक वातावरण हे शिकण्याचे मूलभूत घटक आहेत. लर्निंग बाय डुईंग ही सर्वोत्तम शिकवण्याची पद्धत आहे. खाली मी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र चाइल्ड सायकोलॉजी अँड पेडागॉजी या विषयावर आधारित 25 उच्च दर्जाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न MCQs उत्तरांसह दिले आहेत. हे प्रश्न केंद्र प्रमुख. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 25 महत्त्वाचे प्रश्नोत्तर. बालमानसशास्त्र म्हणजे काय? A, B, C, D. उत्तर B. बालकांच्या मानसिक विकासाचा अभ्यास. संज्ञानात्मक विकास सिद्धांत कोणी मांडला? A. पावलोव, B. स्किनर, C. पियागेट, D. एरिक्सन. उत्तर C. पियागेट. लर्निंग बाय डुईंग हे तत्व कोणाशी संबंधित आहे? A. जॉन डुई, B. स्किनर, C. फ्रॉइड, D. थोर्नडाइक. A. John Dewey. ठोस क्रियात्मक टप्पा कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज कोणत्या वयोगटात येतो? A. 0 to 2, B. 2 to 6, C. 7 to 11, D. 12. उत्तर C. 7-11 वर्षे. नैतिक विकास सिद्धांत कोणी मांडला? A. एरिक्सन, B. कोलबर्ग, C. पियागेट, D. बंदुरा. उत्तर B. कोहलबर्ग. ZPD झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? A. स्किनर, B. वायगट्स्की, C. पावलोव, D. मॅस्लो. उत्तर B. वायगट्स्की. क्लासिकल कंडिशनिंग ही कल्पना कोणी मांडली? A. पावलोव, B. स्किनर, C. थोर्नडाइक, D. बंदुरा. A. Pavlov. ऑपरंट कंडिशनिंग सिद्धांत कोणाचा आहे? A. पियागेट, B. स्किनर, C. एरिक्सन, D. पावलोव. B. Skinner. बालकांचा सर्वांगीण विकास कशावर अवलंबून असतो? A, B, C, D. उत्तर B. सामाजिक वातावरणावर. Learning is a relatively permanent change in behavior? A. थोर्नडाइक, B. स्किनर, C. पावलोव, D. पियागेट. B. Skinner. बालकांच्या शिकण्यातील पहिला टप्पा कोणता? A, B, C, D. उत्तर C. अनुभव. मोटिवेशन म्हणजे काय? A, B, C, D. उत्तर B. शिकण्याची इच्छा निर्माण करणे. रिवॉर्ड अँड पनिशमेंट या पद्धतीचा संबंध कोणाशी आहे? A. पावलोव, B. स्किनर, C. बंदुरा, D. एरिक्सन. B. Skinner. चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन म्हणजे काय? A, B, C, D. उत्तर B. बालकावर आधारित शिक्षण. ऑब्झर्वेशन लर्निंग सिद्धांत कोणी मांडला? A. स्किनर, B. बंदुरा, C. वायगट्स्की, D. पियागेट. उत्तर B. बंदुरा. बालकाच्या शिकण्यावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? A, B, C, D. उत्तर D. वरील सर्व. लर्निंग बाय डुईंग या तत्वानुसार काय घडते? A, B, C, D.
उत्तर सी अनुभवातून। काच्या शिकण्यातील रेडीनेस म्हणजे काय? ए. बी. शिकण्यासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी. सी. डी. उत्तर बी. शिकण्यासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी. इन्साइट लर्निंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ए. पावलोव. बी. थोर्नडाईक. सी. कोलर. डी. स्किनर. उत्तर सी. कोलर. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक फरकाचा विचार का करावा? ए. बी. सी. डी. उत्तर बी. विद्यार्थ्यांची क्षमता ओळखण्यासाठी. स्कॅफोल्डिंग या संकल्पनेचा अर्थ काय? ए. बी. शिकण्याच्या प्रक्रियेत टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करणे. सी. डी. विद्यार्थ्यांना स्वतः शिकू न देणे. उत्तर बी. शिकण्याच्या प्रक्रियेत टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करणे. कॉन्स्ट्रक्टिव्हिझम या शिक्षण पद्धतीचा मुख्य विचार का आहे? ए. बी. सी. डी. उत्तर सी. अनुभवातून ज्ञानाची निर्मिती. मुलांमध्ये सर्वात आधी कोणता विकास होतो? ए. बी. सी. डी. उत्तर सी. शारीरिक विकास. ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे काय? ए. शिकलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत वापरणे. बी. सी. डी. उत्तर ए. शिकलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत वापरणे. एरिक एरिक्सन याच्या सिद्धांतानुसार बालक कोणत्या संघर्षातून जातो? ए. बी. सी. डी. उत्तर बी. आत्मविश्वास आणि संकोच. शिक्षणात रिइन्फोर्समेंट म्हणजे काय? ए. बी. इच्छित वर्तन पुन्हा घडवण्यासाठी प्रोत्साहन देणे. सी. डी. उत्तर बी. इच्छित वर्तन पुन्हा घडवण्यासाठी प्रोत्साहन देणे. मेटाकॉग्निशन म्हणजे काय? ए. बी. सी. डी. उत्तर बी. शिकण्याबद्दल विचार करणे. बालकाच्या विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? ए. बी. सी. डी. उत्तर बी. सामाजिक वातावरण. शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता वाढवण्यासाठी काय करावे? ए.
बी, सी, डी. उत्तर बी. प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करावे. बालकाच्या विकासाची प्रक्रिया कशी असते? ए, बी, सी, डी. उत्तर बी. हुहू आणि क्रमाने. इमोशनल इंटेलिजन्स मध्ये काय येते? ए, बी. स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजणे व नियंत्रित करणे. सी, डी. उत्तर बी. स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजणे व नियंत्रित करणे. इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे काय? ए, बी. सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी देणारे शिक्षण. सी, डी. उत्तर बी. सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी देणारे शिक्षण. लर्निंग कर्व कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? ए, बी, सी, डी. उत्तर ए. शिक्षणातील प्रगती दर्शविणारा आलेख. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुकांवर कशी प्रतिक्रिया द्यावी? ए, बी, सी, डी. उत्तर बी. त्यातून शिकण्याची संधी द्यावी. चाइल्ड सेंटर्ड पेडागॉजी मध्ये शिक्षकाची भूमिका कशी असते? ए, बी, सी, डी. उत्तर बी. मार्गदर्शक. बालकाच्या विकासाचे मूल्यमापन कोणत्या पद्धतीने करावे? ए, बी. सतत आणि सर्वांगीण मूल्यमापन सीसीई. सी, डी. उत्तर बी. सतत आणि सर्वांगीण मूल्यमापन सीसीई. रिफ्लेक्टिव्ह टीचिंग म्हणजे काय? ए. शिक्षकाने स्वतःच्या अध्यापनावर चिंतन करणे. बी, सी, डी. उत्तर ए. शिक्षकाने स्वतःच्या अध्यापनावर चिंतन करणे. मुलांच्या शिकण्यावर सर्वाधिक परिणाम कोणत्या घटकाचा होतो? ए, बी, सी, डी. उत्तर ए. वातावरण व अनुभव. सोशल लर्निंग थ्योरी कोणी मांडली? ए. बंदुरा. बी. पावलोव. सी. स्किनर. डी. ब्रूनर. A. Bandura. करिक्युलम तयार करताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा? ए, बी. बालकांच्या गरजा, वय, क्षमता आणि समाजाच्या गरजा. सी, डी. उत्तर बी. बालकांच्या गरजा, वय, क्षमता आणि समाजाच्या गरजा. शिक्षकाने वर्गात अनुशासन कसे राखावे? ए, बी, सी, डी. उत्तर बी. संवाद आणि समजुतीने. लर्निंग स्टाइल्स या संकल्पनेनुसार विद्यार्थी कसे शिकतात? ए, बी. वेगवेगळ्या पद्धतींनी दृश्य, श्रवण, स्पर्श. सी, डी. उत्तर बी. वेगवेगळ्या पद्धतींनी दृश्य, श्रवण, स्पर्श.